नगर परिषद निवडणूक 2 गटात राडा. शिंदे सेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले. मतदानाच्या दिवशीच महायुतीतील शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. या ठिकाणी मंत्री गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरे समर्थकांमध्ये हाणामारी झाली. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुशांत जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड केली. सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे सेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सुशांत जाबरे यांच्या सुरक्षा रक्षकाला सुद्धा गोगावले समर्थकांकडून चोप देण्यात आला. रायगडच्या महाड नगर परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्रमांक 2च्या 3 नंबर मतदान केंद्राजवळ जवळपास 2 ते 2.5 तास ईव्हीएम मशीन बंद पडलं. त्यामुळे मतदान प्रक्रिया ही काही काळ थांबली होती. मतदारांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत होतं. यावेळी शिवसेनेचे विकास गोगावले आणि राष्ट्रवादीच्या नेत्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या दरम्यान मतदार पुरावा संदर्भात नोंदवलेल्या हरकतीमुळे या 2 राजकीय गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची, हाणामारी झाली आणि तणाव निर्माण झाला. या संदर्भात भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांनी गंभीर आरोप केले आहेत. आज मी मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी आलो असता 3 अनोळखी गाड्या या ठिकाणी आल्या. मी कार्यालयाकडे जात असताना या गाड्या आल्या. या गाड्यांमध्ये काठ्या, हॉकी स्टिक होत्या. माझ्यावर रिव्हॉल्वर उगारण्यात आली, असं विकास गोगावले म्हणतायत. यावर सुनील तटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीत शांतता राखणं सगळ्याच राजकीय पक्षांचं कर्तव्य आहे. मात्र तिथले युवा नेते म्हणवणारे आज सकाळपासून प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतः आत जात होते. तिथं निवडणूक अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत होते. लोकशाहीत हे चुकीचे आहे. मतदान केंद्रावर जाण्याचा अधिकार हा अधिकृत उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या पुरताच मर्यादित असतो. इतरांना तिथं प्रवेश नसतो. मात्र तरीही महाडसारख्या सुसंस्कृत शहरात अशी गुंडगिरी होतीये. धमकावणं हे संविधानाच्या विरोधात आहे आणि प्रशासनानं योग्य ती कारवाई केली पाहिजे, असं सुनील तटकरे म्हणाले. तर यावर शिंदे सेनेच्या उदय सामंतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. युतीच्या दृष्टीनं, महायुतीच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी घटना आहे की ज्या ठिकाणी युती आणि महायुती झालेली नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करावी अशा पद्धतीच्या तिन्ही नेत्यांच्या सूचना होत्या. परंतु महाडमधलं राजकारण गेले 1 वर्ष जे चालू आहे त्याच्यामध्ये वेळीच लक्ष घालणं गरजेचं होतं. आमचे मंत्री महोदय, आमचे सहकारी भरतशेठ गोगावले यांची भूमिका समजून घेणं गरजेचं होतं. भरतशेठ गोगावलेंच्या बाबतीमध्ये निवडणुकीला जे जे काही घडलं ते सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं होतं. लोकसभेच्या निवडणुकीला प्रामाणिकपणानं शिवसेनेनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जीव ओतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं हे देखील समजून घेणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे महाडमधला जो राडा आपण म्हणतो, जी हाणामारी झालेली आहे त्याची भरतशेठ गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे. आज कुठंतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरतशेठ गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकासशेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का याचा देखील चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे. पण वर्षभरात वेळीच या गोष्टी जर नेतेमंडळींनी थांबवल्या असत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीमध्ये आमच्या लोकांना समन्वय साधण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला होता शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि वेळीच ह्या सगळ्या गोष्टी न घडल्यामुळं त्याची आज मारामारीमध्ये रूपांतर झालं. त्याच्यामध्ये कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे नक्की तपास केला पाहिजे. पण नाहक विकास गोगावले आणि भरतशेठ गोगावले यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यांचे वडील मंत्री आहे त्याचं पूर्ण भान आहे. परंतु काही लोकांना रायगडमध्ये सत्तेच्या नावाखाली भरतशेठ गोगावले आणि विकास गोगावलेंना त्रास द्यायचा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत. जर फॉर्च्युनरमधनं हॉकी स्टिक आल्या असतील, विकासशेठ गोगावलेंवर पिस्तूल रोखण्यात आलं असेल तर याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण याच्या पुढं जाऊन महाडमध्ये हे असं आपण चालू ठेवणार आहोत का हे महायुतीच्या नेत्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. आणि याच्यामध्ये मला बोलण्याचा अधिकार एवढ्यासाठीच आहे की हे होऊ नये, हे घडू नये. त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो म्हणून अनेक वेळा मी पुढाकार घेतला, त्याच्यामध्ये मला यश आलं नाही. आता तरी पुढं जाऊन नेते मंडळींनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून निपक्षपातीपणे याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि भरतशेठ गोगावलेंची बाजू देखील ऐकून घेणं गरजेचं आहे आणि विकास शेठची बाजू देखील ऐकून घेणं गरजेचं आहे.
त्यामुळं युतीतले दोन पक्ष जर असे भिडत असतील तर युतीच्या भवितव्यावर नक्कीच प्रश्न उभे राहतात। या पूर्ण राड्याविषयी वादाविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।